आपण पोहोचलोय अहमदनगरच्या किल्ल्यावरती। तर याला भिंगारचा किल्ला पण म्हटलं जातं। इथे किल्ल्याविषयीची माहिती दिलेली आहे की कुठल्या काळामध्ये हा किल्ला कोणाकोणाकडे होता। तर मित्रांनो, हा किल्ला आता सध्या तरी नाही का आर्मीच्या एकट्यामध्ये आहे। या किल्ल्याला 22 बुरुज आणि 2 दरवाजे। आपण एका दरवाजाने एंट्री केली आणि दुसरा दरवाजा आपल्याला दिसणार आहे। आपले मित्र माऊली, हाय माऊली। हाय। आज काय महाराज एकदम टोपी बिपी घालून आहेत। इथं गाडी आपण पार्किंगला लावली आहे आणि आपण किल्ल्याला सुरुवात करणार आहेत। तर आजच्या ट्रिपचे मानकरी नितीन, बाळासाहेब, माऊली। माऊली कुठे गेला? आहे बाहेर आहे, बाहेर आहे भारत। हां, हे आज ग्रे थीम होती पण थोडंसं काम असल्यामुळे मी ना काही जमलेलं नाही आहे। सो आपण तेवढा एरिया कव्हर करणार आहोत जिथे मिलिटरी नाही आहे। तर मित्रांनो, या साईडला मिलिटरी एरिया आहे जो आपण कव्हर करणार आहे। थोडं सुरक्षिततेचा विषय। त्याच्यानंतर आपण मात्र राहणी महाल वगैरे बघणार आहोत। हत्ती दरवाजा हे केलेला 22 खंदकांमध्ये पाणी सोडलं गेलं होतं, ज्याच्यामध्ये नाही का सुसरी मगरी सोडल्या जात होत्या आणि या पद्धतीने या किल्ल्याची रचना केली गेली होती। हा निजामशहाचा महाल आहे आणि निजामशहाच्या महालामध्ये तुम्ही पाहू शकता की बऱ्यापैकी अर्धा महाल खाली आहे, अर्धा महाल वरती आहे। तर हा निजामाचा महाल आहे। इकडनं खाली बावडी आहे, इकडनं जाण्यासाठी रस्ता आहे बावडी। आतमध्ये ह्या निजामशाही महालाच्या आतमध्ये खूप सगळा आवाज येतोय आणि हा आवाज हा वटवाघुळांचा आहे आणि या पद्धतीचे आतमध्ये खूप मोठा महाल आहे हा। या महालाच्या आतमधनं अनेक रस्ते हे नगर जिल्ह्याला जोडले गेलेले आहेत। तर हे आणि ही आणखीन ही इमारत सुस्थितीत आहे। मित्रांनो, निजामशहाने स्वतःसाठी जे महाल बनवले होते त्यापैकीच हा अष्टकोनी महाल आहे। अष्टकोनी म्हणजे 8 कोने असणारा हा महाल दिसायला खरंच फार सुंदर आहे। याचा आकार दुसऱ्या महालांपेक्षा लहान दिसून येतोय। या महालाच्या आतमध्ये वातावरण खरंच खूप थंड आहे, म्हणूनच याला कदाचित हवा महाल असे म्हणत असतील। ही पडवी इथे गार्डन असायचं असं सांगितलं जातं आणि खरंच हा महाल तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर आणि रेखीव हा महाल आपल्याला पाहावयास मिळतं आणि खरंच खूप सुंदर महाल आहे। मला खूप आवडला हा महाल। ह्याचं कुलूप पाहू शकता, ही कडी केवढी मजबूत आहे, म्हणजे माझ्या अगदी हातामध्ये एखादा रॉड असावा एवढे मोठे कडी आणि हे लॉक याला आहे। आणि पहिल्याच काळातला दरवाजा खूप मजबूत आहे आणि खूप मोठी चौकट आहे याला। तर मित्रांनो, इथं दिसतोय आपल्याला भूत बंगला। अवघड आहे राव, जाऊन बघायचं का आतमध्ये भूत बंगल्यात काय असेल। मेरे को तो डर लग रहा है, लेकिन तुमच्यासाठी काय पण बाबा ढकलू काय का नको ढकलू, भीती वाटते मला। देवा 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 देवा, ट्राय करते, करू का नको करू, करतेच। आतल्या भूतांनी काही दरवाजा उघडलेला नाही माझ्यासाठी। माझं तर झालं होतं दरवाजा ढकलून, आता हा नितीन प्रयत्न करतोय। लॉक आहे नितीन म्हणतो आतनं,
आता यांना कसं काही माहिती की आतमध्ये लॉक आहे. कडी वगैरे बघा मजबूत आहेत. नितीननी ट्राय केले आणि आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो तिकडे यांचा नाही का म्हणजे काय आदर तिथ्य झालेलं आहे. टोप्या घालून फिरतात बघा. मंचरची टोपी दाखवा माऊली. हां, मफलर आणि मंचरची टोपी हा असा पेहराव आहे. भुईकोट किल्ला असल्यामुळे आम्ही ही काही व्यवस्थित म्हणजे मीना तर साडीवरतीच आज आलेली आहे. मित्रांनो, या माकडाला आम्ही आमचा फोटो काढायला लावला. तर हा बघा, हा आता हा असा फोटो काढणार आहे आमचा. रस्त्यावरती आडवा जाऊन एक फोटो क्लिक करा असं नितीनचं म्हणणं आहे. हे असे कलाकार हे बघा, हे आता कसला पोज मध्ये फोटो काढतात देव जाणे. तर या महलामध्ये सुलताना चांद बेबी ही राहत होत्या असं सांगितलं जातं आणि त्या इथे राहत होत्या म्हणूनच या साईडच्या महलाला राणी महल असं संबोधलं जातं. तर मित्रांनो, आम्ही असं चालत चालत आलो आणि हे दिसतंय तुम्हाला, ही लाईन दिसते. आता ही लाईन कोणी बनवली आहे ना, हे बघा, ह्या मुंग्या दिसत आहेत का तुम्हाला? ह्या मुंग्यांनी एवढी मोठी लाईन बनवली. यांचा नाही का कॉन्क्रिटीकरणचा हा रस्ता आहे. असं म्हणतात की नाही का मुंग्या ह्या प्रचंड प्रगतशील होत्या किंवा आहेत. त्यांचं स्ट्रक्चर जे वारूळ वगैरे असतं त्यांचं स्ट्रक्चर असतं. तिकडेही त्यांचे काय रस्ते बिस्ते मस्त. तर मित्रांनो, आपण आत्ता येऊन पोहोचलो लीडर ब्लॉकला. हे पहिल्या काळामध्ये एक जेल होतं आणि या जेलमध्ये आपण येऊन पोहोचलो. इथं विविध ब्लॉक्स आहेत आणि इथे या रूम्समध्ये आपल्याला अनेक जे इतिहासकार होऊन गेले जसे की सरदार वल्लभभाई पटेल या सेलमध्ये होते. 10/8/1942 ते 18/4/1945 या कालावधीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा सेल आहे. सो या पद्धतीचा हा सेल आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरूच्या सेलमध्ये आपण जाणार आहोत. द डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक त्यांनी याच सेलमध्ये लिहिलं होतं. त्याचे ओरिजिनल त्यांच्या हस्ताक्षरातले नमुने इथे आहेत, हे तुम्ही पाहू शकता. तर हे नेहरूंच्या लाईफवरती एक बुक कात्रणाने ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये नेहरूंच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे काही कार्यकाळामध्ये त्यांच्या कामं केलेली आहेत त्याची पूर्ण माहिती पेक्चरांच्या कटिंग्सद्वारे आणि कात्रणाद्वारे याच्यामध्ये तुम्हाला दिसते. तर नेहरूंची पूर्ण माहिती तुम्हाला या कात्रणांमध्ये दिसून खूप मोठं आहे. खूप सगळी कात्रणं याच्यामध्ये आहेत. त्याच्यासोबत नेहरूंचा एकदम फोटो लावलेला आहे. नेहरूंच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे काही केलं त्याची माहिती द्या. नेहरूंचं बेड, त्यांनी वापरलेल्या खुर्च्या ते नजरकैदेत होते. नेहरूजींची अनेक गोष्टी आहेत. याच्यामध्ये त्यांची दिनचर्या होती. याच्यामध्ये त्यांनी मी काय रोज करतो ही जी डेली डायरी असते तिथे, तर ही 1945 ही मे 23 1943. तर या पद्धतीच्या गोष्टी इथे लावलेल्या आहेत. त्यासोबत मित्रांनो आपण येऊ तर किल्ल्याचा हा पूर्ण परिसर इथे दाखवूया. इथनं प्लास्टिकचा कव्हर असताना ते कव्हर केलं जात नाही. तर मित्रांनो हा आहे प्लॅन आणि आपला प्लॅन असा आहे. आपण मगाशी कव्हर केला चांदेबी का महल. दिवाने आम हा आता सध्या तरी आर्मी बेस आहे, तर तिथे आपण जाऊ शकत नाही. लीडर ब्लॉकला आता आपण आलो, म्हणजेच हे जे जेल आहे ते लीडर ब्लॉक आहे. आता आपला प्लॅन, आपण इथून फोर्ट एंट्री केली आहे आणि आपण हत्ती दरवाजा बघणार आहोत. हत्ती दरवाजाच्या शेजारनं शिड्या जातात ह्या वरच्या बुरुजांकडे बघायला. ह्या 22 बुरुज आहेत त्या किल्ल्याला. हत्ती दरवाजा ह्या किल्ल्याला 2 एंट्रन्स होता. तर इकडनं एक आहे एंट्रन्स. हत्ती दरवाजा हा या सातारामध्ये आहे. तर जर हत्ती खूप फोर्सफुली आतमध्ये आला तर त्याने खूप ताकदीनिशी
दरवाजा तोडू नये, त्याला सुळे आहेत, तर ते आपण कव्हर करणार त्याच्यामध्ये. हे 22 बुरुज आहेत. या 22 बुरुजांच्या शेजारी ही खंदक होती. हा परिसर हा खंदकांचा होता आणि या खंदकांमध्ये सुसरी, मगरी आणि पाणी या पद्धतीचं ते नियोजन असायचं. हा किल्ला अभेद्य राहील. हा किल्ला इझिली कुणालाही जिंकता आला नाही. हा किल्ला जिंकण्यासाठी काळा बाजार किंवा कुठल्या तरी वेगळ्या मार्गाचा उपयोग केला गेला आणि तेव्हा हा किल्ला जिंकला गेला. असं सांगितलं जातं इतिहासामध्ये की शिवाजी महाराजांनी सुद्धा इथे शिवाजी महाराज आले होते आणि शिवाजी महाराजांनी इथे येऊन त्यांनी हा किल्ला अर्धा लुटला. त्यासोबत नाही का सुलताना चांद बेगी यांनी इथल्या किल्ल्याचा बऱ्यापैकी राज्यकारभार बघितला होता. त्याच्यामुळे जो आपण निजाम महल पाहिला, त्या निजाम महल सोबतच आपल्याला नाही का चांद बेबी का महल किंवा त्यालाच राणी वसा किंवा राणी महल असं संबोधलं जातं. इथं किल्ल्यांविषयीच्या अनेक माहिती दिल्यात की किल्ला आपले अनेक फ्रीडम फायटर हे या किल्ल्यांमध्ये राहिलेले आहेत आणि या किल्ल्यामध्ये ते जेलमध्ये राहिले. त्यापैकी काही लोक आहेत जसं सरदार नरेंद्र देव असतील, आचार्य जे.बी. कृपालाल, मौलाना अब्दुल कलाम आझाद असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, असफ अली असतील, डॉक्टर पी.सी. घोष असतील, पंडित हरिकृष्ण महताब, शंकरराव असतील, डॉक्टर सय्यद मोहम्मद, अनेक लोक या सगळ्यांच्या फोटोग्राफ्स या भिंतीवरती दाखवले आहेत. जेवढे फ्रीडम फायटर्स या किल्ल्यामध्ये होते त्या सगळ्या फ्रीडम फायटर्सचे इथं फोटो शकतो. तो सगळा किल्ला तुम्हाला दाखवणार आहे. सो आता आपल्याला हत्ती दरवाजा आपला पॉईंट आहे. आपण आपल्याला बाकीच्या ब्लॉग्स मध्ये आहेत जे वेगवेगळे हे जे ठरलेले पार्टीज होते त्यांचे ब्लॉग्स आहेत, पण ते आपण बाहेर कव्हर करणार. फक्त पंडित जवाहरलाल नेहरूच्या सेलमध्ये आपण जास्त वेळ घालवला. सो बाकीच्या फक्त वर्ण कव्हर करून आपण हत्ती दरवाजाकडे जाणार आहेत आणि त्याच्यानंतर सगळी 22 पूजा पण होणार. मित्रांनो, हा जो दिसतोय हा जरी आर्मी बेस असला तरी ह्यालाच दिवाने आम म्हणत होते. जे काही फरियाद घेऊन लोक येत होते त्या दिवाने आममध्ये ज्या महत्त्वाच्या बैठकी वगैरे होत होत्या त्या ह्या दिवाने आममध्ये होत होत्या, जो आत्ता आर्मीकडे असल्यामुळे आपण काही आतमध्ये तिकडे एंट्री मारू शकत नाही. पण इथला परिसर अतिशय स्वच्छ आहे आर्मीमुळे. हे आहेत अमोल भास्कर सर, आपले गाईड. नमस्कार. तर थोडीशी किल्ल्याची माहिती ते आपल्याला देतील जेणेकरून आपल्याला किल्ला फिरणं सोयीस्कर होईल. सांगा सर. या किल्ल्याचा इतिहास जवळपास 533 वर्षांचा आहे. 28 मे 1490 हा तो दिवस आहे ज्या दिवशी या अहमद निजामशाह ज्यांनी हे शहर वसवलं, ज्यांनी हा किल्ला बांधला आणि ज्यांनी निजामशाहीची राजधानी या किल्ल्याला, या नगर शहराला बनवली, त्यांनी 28 मे 1490ला इथं युद्ध जिंकलं. जो बिजरचा राजा होता जहांगीर, आणि इथे त्याला विजय प्राप्त झाला आणि त्यामुळे त्यांनी म्हटले की ही माती, ही जागा त्याच्यासाठी फार पवित्र आहे आणि त्यांनी इथंच किल्ला बांधायचं ठरवलं. सुरुवातीला एक मातीचा किल्ला त्यांनी उभा केला होता ज्याचं नाव होतं कोटबाग निझाम. आणि ही जी भव्य तटबंदी, आतले महल, राजदरबार, लिडर्स ब्लॉक जे आपण आत्ता पाहिला, तर त्याची निर्मिती होण्यासाठी जवळपास पुढचे 70 वर्ष लागले. 1563 ते 1565 हे काम पूर्ण झालं आणि या 15व्या शतकात म्हणजे जवळपास 100 वर्ष पूर्ण महाराष्ट्राचा कारभार या किल्ल्यातून चालत होता. निजामशाहीनी या किल्ल्याला त्यांच्या राजधानीचं स्थळ बनवलं होतं आणि म्हणतात की अहमदनगर नावाचं शहर हे या अगोदर नव्हतं. या राजांनी जे हे शहर वसवलं, हा किल्ला उभा केला आणि त्याच्या नावावरूनच त्याला अहमदनगर भुईकोट किल्ला असं नाव देण्यात आलं. इथं शस्त्र तयार होत होते. भारतातली सगळ्यात मोठी तोफ जिचं नाव आहे मुलुखे मैदान, जिचं वजन आहे 55 टन, जवळपास 55,000 किलो, जी आता विजापूरला बघायला मिळते आपल्याला. तिचं म्हणजे लांबी जवळपास 14 फूट आहे आणि तोंड एवढं मोठं आहे की एक माणूस आतमध्ये जाऊन बसू शकेल. तर ही तोफ नगरमध्ये बनवण्यात आली आणि हा बनवणारा इंजिनियर हा आफ्रिकन होता ज्याचं नाव आहे रुमी खान दख्खनी. अशा अनेक वेगवेगळ्या देशातले इंजिनियर्सला या राजाने इथं इन्व्हाइट केलं. इराण, आफ्रिका, पर्शिया अशा वेगवेगळ्या देशातले इंजिनियर्स त्यांनी इथं बोलवले, त्यांना मान सन्मान दिला आणि नगरच्या भरभराटीसाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. तर मित्रांनो, हा पाहू शकताय तुम्ही. तर हा आहे हत्ती दरवाजा. याचे सुळके पाहू शकताय. हत्तीने हमला करू नये म्हणून ह्याचे सुळके या पद्धतीचे आहेत की हत्तीने दणका देऊ नये. याचा जर आकार बघितला तर हा यस आकारामध्ये आहे, कारण तर फोर्सफुली कुठला आहे म्हणजे हत्ती जर आला तर फोर्सफुली त्याने ह्या दरवाजाला धडक देऊ नये म्हणून हा यस आकारामध्ये आहे. तर हा किल्ला खूप मोठा आहे आणि या किल्ल्याविषयी आणखीन एक माहिती सांगितली जाते ती अशी की
या किल्ल्यातनं कुठल्याही म्हणजे हा जेल होता एक प्रकारचा, त्या जेलमधून कुणाला पळून जाता नाही आलं. जेल आहे, हे त्याचं प्रवेशद्वार आहे आणि प्रॉपर जेल सिस्टीम जे आपण मूवीजमध्ये बघतो ती जेल सिस्टीम इकडे आहे बघा. प्रॉपर सलाखे विलाखे जेल का कैदी. या भागाला विंडो आहे म्हणजे एअर व्हेंटिलेशन आहे, पण एक्झॅक्ट आपल्या उजवीकडे जर आपण पाहिलं तर हा जो भाग आहे याला कुठलीही विंडो नाहीये. आता हा भाग पडलाय म्हणून इथे उजेड येतोय, पण त्या काळी इथे खूप अंधार असेल. हे माळवद आहे मित्रांनो, याला माळवद म्हणतात. हे लाकडं आहेत सगळी आणि लाकडावरती चुन्याचं मातीचं काम करून हे उभारलं जायचं. आत्ता ते पडलेलं आहे, पण हे बघू शकता ही लाकडं खूप मजबूत आहे, सागवानाची लाकडं आहेत आणि हे खूप मजबूत आहे. हे आत्ता प्रकाशाची सोय आहे, पण इथे प्रकाशाची सोय नव्हती. सो हे जेलचे कैदी आमच्या आतमध्ये गेलेत आणि हे क्रांतिकारक टोपी बिपी घालून आहेत आमच्या क्रांतिकारक. हाँ तो ये हो गए जेल के अंदर कैद. बाहर निकालो नहीं निकालेंगे. आपण पाहू शकतो की याला शर्बशिल्प म्हणतात. आता याचं तोंड हे हत्तीचं आहे आणि शरीर सिंहाचं आहे. तर पहिल्या काळामध्ये असं म्हटलं जायचं की हत्ती एवढी ताकद आणि सिंह तर जंगलाचा राजाच असतो. तरी अशा पार्श्वभूमीवरती हे शिल्प वापरलं जातं आणि हे बऱ्याच किल्ल्यांवरती त्यांचे शौर्य दाखवण्यासाठी हे शत्रूला पंजामध्ये पकडून ठेवलंय, म्हणजे मी किती शूर आहे हे अशा शिल्पामधून त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चंदन आहे, इस पे सांप लटकते हैं, लिपटते हैं, कुछ कुछ लोग कहते हैं, असं काय तर म्हणतात बाबा, आपल्याला काय माहीत नाही. आणि चंदनाचा स्मेल मला काही येत नाही. याच्या आतमध्ये चंदन असते आणि ते मग कापडायचं. हां, त्याच्यामुळे ते काय मला बघायला मिळालं नाही. पण मी आपलं भोळी भाबडी ते वास घेऊन बघितलं. हो, कौतुक असतंय प्रत्येक गोष्टीचं माणसाला, मला पण असतं. आता काय या सांभाळ चला मोरे मित्र गोळा करायला लागतात. आता आपण एक काम करू ना, आपण वरती चढणार मित्रांनो आणि 22 बुरुज बघणार. तर या 22 बुरुजांना नावं दिलेली आहेत, बरोबर सर? हो, त्याचा जो सरदार असायचा मुख्य, त्याच्या नावावरूनच तेव्हा त्याला नावं दिली होती. मी ज्यावेळेसही कुठल्याही फोर्टवरती जाते, ज्यावेळेस ट्रॅकिंगचा प्लॅन ठरतो आमचा किंवा कुठेही बाहेर जाण्याचा, तर नक्की अभ्यास करून थोडासा जा, म्हणजे तुम्हाला तिथल्या ठिकाणाची माहिती मिळेल. माहिती नसेल गाईड घेतला पाहिजे, कारण ते ऐतिहासिक गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. मी ज्यावेळेस या फोर्टला यायचा निर्णय घेतला त्या दिवशी संध्याकाळी मी फोर्टला एकदा इकडनं जायचं. त्या दिवशी फोर्टला मी संध्याकाळी जरा वाचलं वगैरे आणि माझा मुलगा मला म्हणाला की अगं मम्मा एवढं सगळं आहे, तू केव्हा हे सगळं सांगशील? तर मित्रांनो, काय आवड असली की सवड, म्हणजे सरांनी जेवढं सांगितलं यातलं 80% मी अगोदर कव्हर केलं. तुम्हाला ते सगळं 80% दाखवलं. ह्या 80% माहिती माझ्याकडे ऑलरेडी अवेलेबल होती. जसे की नाही का हे 22 बुरुज, या 22 बुरुजांना ज्या प्रत्येक सरदारांचं नाव दिलेलं आहे. तर या पद्धतीच्या गोष्टी जर तुम्ही फक्त येताय तर एखाद्या ऐतिहासिक प्लेसला तुम्ही व्हिजिट करता, तर त्यावेळेस तुम्हाला त्या किल्ल्याची, त्या ठिकाणांची माहिती असणं गरजेचं आहे. कारण आपण त्याच्यासाठीच आपण एवढा सगळा अट्टहास करत असतो. आणि इतिहास 100% खरा जरी नसला तरी ऐतिहासिक गोष्टी व ऐतिहासिक वास्तूंमध्ये जाताना इतिहास मुलांपर्यंत पोहोचवणं, आणि हा इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायचा असतो. तर मित्रांनो, आपण 1 नंबरच्या बुरुजावरती आलोय. अतिशय भव्य बुरुज आहे. इकडे हा आहे हत्ती दरवाजाच्या वरचा स्पेस आहे. हा एकमेव पोकळ बुरुज, सगळे भरीव आहेत, बाकीचे बुरुज भरीव आहेत. आपण खालनं बघितलं होतं, समोरून हा एंट्रन्स आहे आणि या साईडला येतोय तो हत्ती दरवाजा. आपण जिथे चालतोय त्याच्या खाली आहे जेल, जे आपण सळ्यांचं बघितलं. तुम्हाला मी किल्ल्याचं प्रवेशद्वार दाखवते. तर खालनं आपल्याला ते बघायला मिळालं नाही. हा एंट्रन्स आहे, हा ड्रॉप आहे बघा, आणि तिकडनं आपण एंट्री करतो आतमध्ये आणि आतला दरवाजा येतो. हा यस आकाराचा आहे, त्याच्या 90 अंश कोणाचा आहे.
तर या पद्धतीचे बरेच भुयार आय थिंक या किल्ल्यामध्ये आहेत जे नगरच्या वेगवेगळ्या ठिकाणाशी जोडले गेलेत. तर भुयार तर तुम्ही पाहू शकता आता. ग्रेट. आणि आपण बघणार आहेत वरून आता हत्ती दरवाजा. सो मित्रांनो, हे इकडनं समोरनं पाहिलं तर हा आहे हत्ती दरवाजा, जे आपण पाहिलं नाही. हे खालचं जेल आहे ज्याच्यामध्ये आपण मगाशी व्हिजिट केलेली, आणि हा हत्ती दरवाजा. अतिशय सुंदर. आणि हा पोकळ आहे, बाकीचे सगळे भरीव होते. त्याचं कारण असं की ते टेहाळणी बुरुज आहेत आणि हा एंट्रन्स आहे. ही अशी एक भिंत बांधली आहे, जिबी म्हणतात ह्याला. हां, याला जिबी म्हणतात मित्रांनो. तर याच्यामुळे एंट्रन्स द्वार दिसतच नाही. याच्या खाली एंट्रन्स द्वार आहे आणि तिकडनं फिरून पलीकडचा दरवाजा हा आपला, हा इकडनं असा खालनं येऊन पलीकडच्या साईडला जो जातो तो आपला हत्ती दरवाजा. तो पाहू शकतो. अतिशय सुंदर रचना आहे या किल्ल्याची. ही आपली माकडं फार भरभर भरभर किल्ला उरकून नक्की काय अचीव करण्यासाठी आले होते माहीत नाही. किल्ला फिरले नाही तर त्यांना मी फिरवलं आहे. हे अजिबात फिरत असतात. असे किती अभ्यासू व्यक्तिमत्व आपापल्या मोबाईलमध्ये नाही का इंस्टाग्रामवरचे व्हिडिओज बघत असतील. किल्ले बघायला आलेत आहे आणि मोबाईलवरती व्हिडिओज बघतात. आणि एक नाही तर तिघच्या तिघही आमचं सगळं पाहून झालं आहे. हे बघ, मोबाईल प्रेमी, याला मोबाईल प्रेमी म्हणतात. त्यांच्या डोक्यावरचे टकली उभी राहिली आहे दिसती एडी कुठली. कसं करावं म्हणजे काय होऊ शकत नाही माझ्या मित्रांचं. असो, यांचं काय व्हावं अशी माझी इच्छा पण नाही आहे. आणि मित्रांनो, हा आहे 2 नंबरचा बुरुज. आणि हा 2 नंबरचा बुरुज आहे. आणि ह्या 2 नंबरच्या बुरुजवरती तोफांना चढवण्याचा रॅम आहे. हे बघा, इकडनं असं तोफा चढवल्या जायच्या. स्लोप आहे याला. आणि मित्रांनो, आता तुम्ही माझं ऐका. ते तिकडनं आलो, त्या तिकडनं स्टार्टअप केलं. यांना हात करायचे. तिकडनं आलो, इकडनं आलो. हे जे पुढची भिंत आहे, या भिंतीमुळे किल्ल्याचा दरवाजा दिसत नाही. आतमध्ये हा एंट्रन्स आहे आणि त्याच्या आतमध्ये दरवाजा. हा हत्ती दरवाजाची अशी मस्त यस आकारामध्ये नाही का डिझाईन केलेला किल्ला आहे. इकडे एंट्रन्स आहे, पडतो आपण इकडनं बाहेर आणि तो असा एस मध्ये आहे. या बुरुजाची विशेषता आहे की 1942 1945 3 वर्ष ब्रिटिशांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल अशा 12 थोर राजकीय स्वातंत्र्य सैनिकांना, नेत्यांना बंदी केलं होतं. आणि स्वातंत्र्यानंतर मात्र पंडितजींनी इथं 2 वेळा भेट दिली होती, 1953 आणि 1961 मध्ये. आणि याच बुरुजावरून त्यांनी भाषण केलं होतं. पंडितजी स्वातंत्र्यासाठी 9 वेळा जेलमध्ये गेले होते, परंतु ही त्यांची शेवटची आणि सगळ्यात मोठी जेल राहिलेली आहे. आणि इथंच त्यांनी भारताचा सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ डिस्कवरी ऑफ इंडिया लिहिला 1944 मध्ये. अगदी 5 महिन्यांमध्ये त्यांनी हे 1000 पानांचं पुस्तक इथं पूर्ण केलं. आणि भारताचा 5000 वर्षांचा इतिहास त्यांनी यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला. ग्रेट. तिथे झेंडा फडकवण्यात आलेला आहे. आणि हे जे दिसतंय इकडे खंदकाचा भाग तुम्हाला दिसेल. इकडनं खंदक वगैरे खंदक आहे. आणि तेव्हा पूर्ण हा खंदक वॉटरप्रूफ होता, पाण्याने भरलेला असायचा. आणि खंदकाच्या बाहेरून पण भिंत आहे. हो, मग ते जेव्हा दारुगोळा फायर व्हायचा त्या भिंतीवरतीच तुम्ही पाहू शकता की ही खंदक आहेत. आणि हे खूप मोठं खंदक आहे, म्हणजे 50-60 फूट तर असं रे. आणि ते पण 500 वर्षापूर्वी 50 फूट. म्हणजे लय गणित वेगळं असेल, हे खूप खोल असेल. आता गाळ माती भरून हे भरून आलेलं आहे. आणि याच्यात मगरी सुसरी असल्यामुळे इकडे कोणी चढाई करून हे जिंकण्याचा प्रयत्न करणारच नाही असं मला वाटतं.
आणि ह्या पायऱ्या आहेत वरती टेहळणी करण्यासाठी. खरं तर बुरुज आणि किल्ल्याची संरक्षण भिंत किल्ल्यासाठी फार महत्त्वाची असते. 4 नंबरचा बुरुज आहे आणि हा 4 नंबरचा बुरुज आहे. हत्ती दरवाजा पाहिला आपण, तिथं वरती एक बुरुज होता, तिथनं अलीकडे एक होता. आपण 3 नंबरच्या बुरुजावरती झेंडा बघितलाय आणि हा 4था नंबरचा बुरुज आहे. तर मित्रांनो, आपण आलोय आत्ता 5व्या नंबरच्या बुरुजाकडे. ओके, तर मित्रांनो, आता आपण आलो आहेत 6व्या बुरुजाकडे. आणि हा आपण आलेला आहे 7 नंबरच्या बुरुजाकडे. 7 नंबरचा बुरुज आहे. याची ही डिझाईन वेगळी आहे. प्रत्येक बुरुज हा पहिल्या बुरुजापेक्षा दुसरा बुरुज हा वेगळा आहे. हे बघा, हा जर बघितला तर हा प्लेन दिसतोय. वरनं भिंत बांधलेली आहे, खाली दगडी आहेत आणि इकडनं पुढचा किल्ला हा वेगळा. तर ॲक्च्युली चांद बेबी ज्यावेळेस युद्ध करत होता आणि ज्यावेळेस हा किल्ला पाडला गेला, इथं 2 स्ट्रक्चर वेगवेगळे आहेत. हे स्ट्रक्चर वेगळं दिसतंय, हे स्ट्रक्चर वेगळं दिसतंय. दगडांमध्ये पण साम्य नाही आहे, दगडं वेगवेगळे आहेत. कारण ते एका रात्रीत ही भिंत, ही बघा, हे आतमधून तुम्हाला दिसेल, हे सगळं पाडलेलं होतं, त्याच्यामुळं ठिसूळ हे आतमध्ये. आणि हे रात्रीत पुन्हा ही भिंत त्यावेळेस चांदबिबीने उभी केली होती. काय कौतुकास्पद आहे की का रात्रीत भिंत उभी करणं म्हणजे खरंच मस्करीचा विषय नाही आहे. आणि एका स्त्रीने इतकी हिंमत दाखवणं पण कमी नाही. इतिहासामध्ये अशा स्त्रियांनी ज्यांनी खरंच नावं केली, त्यांचा इतिहास जगासमोर येणं हाही माझ्या चॅनलचा उद्देश आहे. तर मित्रांनो, आपण चाललोय 9 नंबरचं हा एक भुयार आहे आणि एक घोडाच आहे. एवढं मोठं हे भुयार आणि इथनं तुम्ही खाली बघू शकता. तर खालचंही सगळं दिसतंय, खंदकं वगैरे दिसतात. कड्यावरती बांधलेल्या आहेत. हे बघा, ह्या कड्या, आणि हे 500 वर्षांपासून 500 आणि खूप मजबूत आणि खूप जड कड्या आहेत. ह्या वरती आहेत काही बांधण्यासाठी आणि इथे मशाली लावण्यासाठीचं हे नियोजन आहे. इथे खड्डा असतो, हे बघा, हा खड्डा आहे, त्याच्यामध्ये मशाली लावल्या जायच्या जेणेकरून इथे प्रकाश राहावा. हा त्या देवळीचा उद्देश आहे. इकडनं वेगवेगळ्या पद्धतीने
लक्ष ठेवण्यासाठी या पद्धतीची रचना, हे बघा, वरच्या साईडला तिन्ही बाजूने तुम्ही लक्ष ठेवू शकता आणि खाली लक्ष ठेवू शकता. खंदक असून सुद्धा अभेद्य राहावा हा किल्ला, याची पूर्ण काळजी त्या काळात घेतली गेली होती. हे बघा, हे लाकडाचं जे शीड आहे, हां जहाजावरती जे लाकूड असतं त्याचाच वापर करून हे इथं उभा केलेला आहे. म्हणून एवढ्या वर्षानंतर पाण्या पावसात देखील हे टिकून आहे. आणि म्हणजे हे 500 वर्षापासून आहे. Yes. बापरे, 500-600 वर्ष झाले या किल्ल्याला. आणि तेव्हापासून हा लाकूड इथं आहे. ह्या लाकडाच्या शिडीच्या साह्याने हे उभं केलं. ते म्हणतात की समुद्रामध्ये जे आपलं जहाजावरती शीड उभं केलं, शीडच म्हणतात ना त्याला, हां, त्याच्यासाठी जे असतं तेच लाकूड इथं वापरलं. अजस्र. आणि हा माझा मित्र 10 नंबरच्या बुरुजावरनं कसा आला, प्रकट झाला मला माहित नाही. 9 नंबरला माझ्या मागेच होता. पण असो, आता काय आहे, मित्र म्हणजे. हा आहे इथला 10 नंबरचा. मित्रांनो, वरती चढा बघा, इथनं आपल्याला दिसेल झुलता पूल. तर मित्रांनो, हे जे साखळदंड दिसतो हे झुलत्या पुलाचे आहेत. पूल काढून नेला आहे, फक्त साखळदंड शिल्लक आहे. आणि हा किल्ला असं म्हटलं जातं की नाही का, रात्रीचं ते ओढून घेतलं जायचं. बाहुबली मूव्हीमध्ये आपण ते बघितलं होतं, दरवाजा ओढून घेतला. तो जो आहे प्रकार तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. हे पाहून मला भारी वाटतं. ओके, मला. आणि आपण ते झुलता पूल आपण बघितला. आता हे खाली दरवाजा, ॲक्च्युली झुलता पूल म्हणजेच हा दरवाजा आहे. त्याच्या कड्या दिसतील तुम्हाला, ते ओढण्यासाठीच्या कड्या आहेत त्या. जिथे साखळदंड जमिनीत रोवलेले आहेत आणि तेच खंदकाच्या पलीकडे पर्यंत हे जमिनीत रोवले हे दिसतात. इकडेही आहे, जमिनीमध्ये रोवलेले आहेत हे दोन्ही साईडने. आणि तो ओढला आणि ते ओढण्यासाठीचं हे स्ट्रक्चर आहे. हे इथे आहे, हे व्यवस्थित दिसत नाही पण इथे दिसतंय. त्या कड्या व्यवस्थित दिसत आहेत ज्याच्यातनं ते कव्हर केलं जात होतं. मजबूत. हे बघा, 11 नंबरचा हा आपला बुरुज आहे. आणि याच्या खिडकीतनं आपल्याला बुरुज दिसेल. सो आपण याच्यात खिडकीतनं आतमध्ये जाऊन बुरुज बघूयात. तिकडनं जरा लांबून दिसत होतं, इकडनं थोडं जवळ दिसतंय. समोर दरवाजा दिसतोय, आता तुम्हाला दरवाजा दिसत असेल. या पद्धतीची रचना ही केली जायची. नेहमीप्रमाणे मित्रांची किरकिर चालू झाली आहे. नाही दमलो, ह्या दमलोचं कसं करावं मला कळत नाही. हे सारखे सारखे कसे दमतात काय माहिती. आणि किल्ले बघायला तर मागे मागेच असतात. येऊ नका म्हटलं तरी आलेत. मी म्हटलं होतं सगळ्यांना येऊ नका माझ्यासोबत, मी येणार आणि मग मी दमलोय. हे असं काहीतरी यांचं चाललेलं असते. हा इकडनं 12 नंबरचा बुरुजापर्यंत आपण आलो. हा 13 नंबरचा बुरुज आहे. हा 14 नंबरचा बुरुज आहे. हा आहे 15 नंबरचा बुरुज. हा 16 नंबरचा बुरुज आहे.
हा 17 नंबर आहे. काय आतमध्ये चालत जायचं? नाही, खाली उतरण्यासाठीचा भाग आहे पण तो वापरत नाही आपण सरळ जाऊ. हा 17 नंबरच्या बुरुजातनं खाली जाण्याचा मार्ग आहे, पण आपण काही खाली जाणार नाही आहेत, आपल्याला वरनं जायचं. किती एरिया आहे हेक्टर मध्ये? आतला एकूण 53 एकर आणि designs पाहू शकता. बाहेरचा सगळा मिळून 100 एकरचा हा परिसर आहे. 100 एकर मध्ये किल्ला आहे हा. तर हा 18 नंबरचा बुरुज, याची रचना वेगळीच आहे. हे बघा, हा वरती जातो. या किल्ल्यावरती ज्या राजाने हा किल्ला बांधला त्याचं नाव दिसणार नाही, पण व्हिजिटर्सनी मात्र आपली नावं इथे लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे खरं आहे, आपण कुठेही गेलो म्हणजे लोक येतात आणि नाही का किल्ल्यांवरती नावं लिहितात. किल्ला कोणी बांधला त्याचं नाव माहिती नाही, पण ह्या लोकांनी मात्र स्वतःची नावं सगळीकडे गोंधून ठेवली. हे बघा, आणि हा 19 नंबरचा बुरुजापर्यंत आपण येऊन पोहोचलो. याचं स्ट्रक्चर वेगळंच आहे. मित्रांनो, आपल्या 19 नंबरच्या बुरुजावरनं खंदक आता व्यवस्थित दिसतात. हे बघा, हे पाहू शकता, खूप सगळं पाणी आहे आणि मी अतिशय रिस्की ठिकाणी बसलेली आहे, त्याच्यामुळे मी आगाऊपणा करणार नाही आहे, मी मागे सरकणार आहे. पडझड झाली आहे, अवघड आहे दाखवणं. हे बघू शकता, हा 20 नंबरचा बुरुज आहे, फडकतोय आपला राष्ट्रध्वज. सुंदरच. आपण येऊन पोहोचलोय 21 नंबरच्या बुरुजापर्यंत. तर हा आहे 21 नंबरचा बुरुज. हा, आणि इथनं पण आपल्याला आपल्या देशाचा फ्लॅग दिसतोय. फक्त फ्लॅग फाउंडेशनच दिसत. जे गार्डन आहे तिचं नाव आहे स्पिरिट ऑफ फार्मर. स्पिरिट ऑफ फार्मर. समोरचं जे गार्डन आहे आणि स्टॅच्यू दिसतोय बघा झेंड्याच्या अगदी समोर एक सोल्जरचा स्टॅच्यू आहे. तर हे स्पिरिट ऑफ फार्मर नावाचं गार्डन आहे. याचा अप्रुव्हल घ्यायला थोडा वेळ झाला होता आणि अगदी रेकॉर्ड ब्रेकिंग 33 दिवसामध्ये या पूर्ण गार्डनचं काम नगरचे उद्योगपती फिरोदिया यांच्या शांतिकुमारजी मेमोरियल फाउंडेशन थ्रू करण्यात आलं आणि 26 जानेवारी 2021ला हे गार्डन कंप्लीट झालेलं आहे. 2021ला 26 जानेवारी. वा, म्हणजे 2 वर्षापूर्वीची घटना आहे गोष्ट मित्रांनो. आणि हे सर 33 दिवस. हो, 33 दिवसात आपण जे गार्डन बघितलं 24 तास काम सुरू होतं. 33 दिवसात गार्डन कंप्लीट केलं. ठान ले तो कुछ भी हो सकता है भाई, हमारे देश के लोग ठानते ही नहीं है, क्या करे. 33 दिवसात गार्डन उभा करू शकतात, तर मग हे काही करू शकतात. आणि आपण मित्रांनो येऊन पोहोचलोय शेवटच्या बुरुजाकडे. अशा पद्धतीने आपण हा अहमदनगरचा किल्ला किंवा भिंगार फोर्ट पाहून झालेला आहे आपला. अशाच नवीन नवीन किल्ल्यांना व्हिजिट करण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मला DM करा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला. आणि अशा नवीन नवीन माहितीसाठी नक्की माझ्या चॅनलवरती या.